जेव्हा एका लहान मुलाला पहिल्यांदा हे समजतं की त्याच्या सख्ख्या आईने स्वतःच्या शारीरिक सौंदर्याला म्हणजे स्वतःच्या रूपाला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे, तेव्हा त्या बालमनावर नेमकं काय परिणाम होत असेल? खूपच खोल प्रश्न आहे हा. हो ना. जेव्हा निस्वार्थ प्रेमाचा सर्वात मोठा आधारच कोसळतो, तेव्हा एक निरागस मूल जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? आजच्या आपल्या द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत आपण याच अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आज आपण चर्चा करणार आहोत वि.स. खांडेकर यांच्या ययाती या साहित्यकृतीवर. म्हणजे बघा, ही केवळ एका जुन्या पौराणिक लॅजाची कथा नाहीये. ही मानवी मनातील वासना, महत्वाकांक्षा आणि टोकाची विरक्ती यांच्यात चाललेल्या एका महाभयंकर युद्धाची गाथा आहे. अगदी बरोबर. आणि या कादंबरीचं साहित्यिक वजन खरं तर खूप मोठं आहे. 1974 मध्ये या कलाकृतीला साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वाग्देवीची मूर्ती आणि प्रशस्तीपत्र. बापरे, 1974 म्हणजे खूप जुना काळ. पण या कादंबरीच्या निर्मितीची प्रक्रिया स्वतःच एका संघर्षमय कथेसारखी आहे बरं का. खांडेकरांनी 1952 मध्ये हे लेखन सुरू केलं होतं. अच्छा, 1952 मध्ये सुरुवात केली. हो. आणि ते अत्यंत वेगाने जणूपाही झापाटल्यासारखे लिहित होते. तब्बल 280 पाने छापूनही झाली होती. पण 1956 मध्ये एका परिसंवादामुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या आजारपणामुळे हे काम अचानक थांबलं. अरेच्छा, म्हणजे 280 पाने लिहून झाल्यावर एखादी कथा अचानक थांबणे हे वाचकांसाठी किती अस्वस्थ करणार असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. हो ना. अनेक वर्षात ही कथा तिथेच अडकून पडली होती. पण वाचकांचा सततचा आग्रह आणि पत्रांचा पाऊस यामुळेच अखेर अनेक वर्षानंतर त्यांनी ती पूर्ण केली. वाचकांचं प्रेमच तसं होतं. अगदी. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे की आपण या कादंबरीच्या सुरुवातीच्या भागाचं मानसशास्त्रीय विश्लेषण करणार आहोत. हां, म्हणजे ययाती हा एक क्रूर सत्तांध राजा कसा बनला. एक्झॅक्टली. तो क्रूर आणि वासनांध राजा कसा बनला याची बीजं त्याच्या बालपणातील काही अत्यंत सूक्ष्म आणि धक्कादायक घटनांमध्ये दडलेली आहेत. माणसाचं बालपण त्याचं संपूर्ण आयुष्य कसं घडवतं किंवा उद्ध्वस्त करतं हे आपल्याला यातून पाहायचंय. खरंय. आणि या प्रवासाची सुरुवात होते ती एका अत्यंत स्वप्नाळू कवी मनाच्या ययातीपासून. मी जेव्हा ते वाचत होते तेव्हा कादंबरीत त्याच्या बाळपणीचा एक अतिशय मोहक प्रसंग रंगवलाय. तो अग्नीचा प्रसंग? हो, तोच. लहानगा ययाती यज्ञकुंडातून उडणाऱ्या अग्नीच्या ज्वाळांना, त्या ठिणग्यांना चक्क फुलं समजतो. म्हणजे तो अतिशय निरागसपणे टाळ्या वाजवत फुलं फुलं ओरडत त्या ज्वाळा पकडायला धावतो. खूपच सुंदर दृश्य आहे ते. अगदी. त्याला फुलांचं इतकं वेड असतं की रात्री झोपतानाही त्याला आपल्या आजूबाजूला फुलेच फुले असावीत असं वाटतं. हे वर्णन वाचताना एक अत्यंत हळवा आणि निसर्गाशी एकरूप झालेला जीव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. खरं तर हे त्याचं मूळ स्वरूप आहे. तो मुळात एक हिंसक किंवा क्रूर मुलगा नसून एका अत्यंत संवेदनशील आणि सौंदर्यवादी प्रवृत्तीचा आहे. मग तो बदलतो कसा? माणसाचं मूळ स्वरूप आणि त्याच्यावर लादले गेलेले अनुभव यांच्यातील संघर्षातूनच खरी शोकांतिका जन्म घेते. त्याच्या या निरागस फुलांसारख्या जगाला पहिला तडा जातो तो त्याच्या स्वतःच्या घरातूनच. आणि हा तडा देणारी व्यक्ती असते कालिका नावाची दासी. हो, कालिका. ययातीच्या आयुष्यातील हा पहिला मोठा मानसिक भूकंप म्हणता येईल. ययातीला अचानक एक दिवस कळतं की त्याने त्याच्या सख्ख्या आईचं दूध कधी प्यायलेलंच नाही. अगदी बरोबर. ज्या कालिकेच्या कुशीत तो खेळतोय तिने तिचं दूध पाजून त्याला लहानाचा मोठा केलाय. जेव्हा तो लहानगा अगदी सहज विचारतो की माझ्या आईने मला दूध का नाही पाजलं. हां, आणि तेव्हा कालिका जी उत्तर देते ना, बापरे, ते उत्तर कोणत्याही मुलाला हादरवून सोडेल. ती सांगते मूल अंगावर पाजले की बायकांचं रूप कोमेजून जाते म्हणे. या एका वाक्यात मानवी स्वार्थाचं अत्यंत विदारक दर्शन घडतं. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आई हा कोणत्याही मुलासाठी जगाचा पहिला आणि सर्वात सुरक्षित आधार असतो. नक्कीच. जेव्हा मुलाला कळतं की या आधारानेच स्वतःच्या सौंदर्यासाठी त्याला नाकारले तेव्हा केवळ आईवरचा विश्वास उडत नाही तर संपूर्ण जगावरचा विश्वास उडतो. मला इथे एक साधर्म्य सांगावंसं वाटतं. हे म्हणजे अगदी लहानपणी आपण ज्या जगाला परिपूर्ण मानतो तो अचानक फुटण्यासारखा आहे. अगदी योग्य उपमा दिली तुम्ही. म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक असलेली आईच जेव्हा स्वतःच्या सौंदर्याला मुलापेक्षा जास्त महत्त्व देते
तेव्हा बालमनाचा विश्वास कसा उडतो, जगात कुणालाच आपण नको आहोत अशी भावना निर्माण होत असावी. एक्झॅक्टली. आणि इथूनच त्याच्या मनात एक कायमस्वरूपी असुरक्षितता जन्म घेते. रूप आणि सौंदर्य या गोष्टी माणसाला किती स्वार्थी बनवू शकतात याचं हे पहिलं प्रात्यक्षिक त्याला मिळतं. आणि याच असुरक्षितेतून, आईवरच्या रागातून त्याला कुटुंबातील सर्वात मोठं रहस्य समजतं ना. हो, हे दोन्ही प्रसंग एकमेकांशी जोडलेले आहेत. तो आईवर रागावलेला असताना तिच्याशी अबोला धरून बसलेला असतो, तेव्हा आई त्याला मनवायला येते. आणि रडत रडत त्याला एक गोष्ट सांगते. हो, ती त्याला त्याचा सख्खा मोठा भाऊ यती याच्याबद्दल सांगते. यती हा राजवैभव, सत्ता, आईवडील हे सगळं सोडून ऐन मध्यरात्री संन्यासी होण्यासाठी घनदाट जंगलात पळून गेलेला असतो. बापरे, मध्यरात्री पळून गेला. हो, आणि आईला आता एक भयानक भीती सतावत असते की आपला हा दुसरा मुलगा ययाती हा सुद्धा आपल्या भावासारखाच आपल्याला सोडून जंगलात तर निघून जाणार नाही ना. आणि ह्याच भीतीने ती ययातीला एक वचन द्यायला लावते. अगदी. आणि ययाती ते वचन देतो. तो आईला सांगतो, मी कधी संन्यासी होणार नाही, मी एक महान वीर बनेन. पण इथे मला एक गोष्ट अजिबात पटत नाहीये. म्हणजे थोडा विचार केला तर काय सांगा ना. कालपर्यंत आगीच्या ठिणग्यांना फुले समजणारा, फुलांच्या वेड्यापायी झोप न लागणारा इतका हळवा मुलगा अचानक वीर कसा बनू शकतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याला एका निरपराध पक्षाची शिकार करतो, तो पक्षी तडफडून मरतो. हे इतकं अचानक झालेलं परिवर्तन थोडं पचनी पडत नाही. तो क्रूर कसा काय झाला? बघा, हे अचानक झालेलं परिवर्तन नाहीये, तर ती एक अत्यंत हिंसक मानसिक प्रक्रिया आहे. म्हणजे तो पक्षी जेव्हा मरतो तेव्हा ययाती फक्त त्या पक्षाला मारत नसतो, तर तो स्वतःच्या आतल्या त्या कवीला, त्या संवेदनशीलतेला मारत असतो. ओहो. कुटुंबातील एकाने म्हणजे यतीने संन्यास घेतला म्हणून आता कुटुंबाची, राज्याची आणि सत्तेची सर्व अपेक्षा ययातीवर येऊन पडते. अमात्य त्याला याच वेळी एक विचार देतात. काय सांगतात ते? ते म्हणतात, जग प्रेमावर नाही तर शक्तीवर चालते. जीवन हे देवालय नसून रणांगण आहे. बापरे, म्हणजे ययाती जे काही बनत चालला आहे ते त्याचा मूळ स्वभाव नाहीये. आपला भाऊ यती जो होता त्याच्याबरोबर विरुद्ध वागण्याची ती एक प्रतिक्रिया आहे का? हो ना. कुटुंबातील एकाने संन्यास यजमान होऊन दुसऱ्याने अति आक्रमक व्हायचं. हाच ययातीच्या आयुष्यातील विरोधाभास आहे. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी निसर्गापासून दुरावतो आणि हिंसेला सामर्थ्य समजू लागतो. शिकार करणं हा त्याचा छंद बनतो, कारण प्रत्येक शिकार त्याला तो वीर असल्याची खोटी खात्री देत असते. तो स्वतःवर एक अत्यंत हिंसक मुखवटा चढवतो. म्हणजे तो स्वतःचीच फसवणूक करतोय. आतली जी पोकळी आहे, आईने नाकारल्याची आणि भावाच्या जाण्याने आलेल्या जबाबदारीची, ती पोकळी तो बाह्य जगातील हिंसेने भरून काढतोय. अगदी. आणि याच सामर्थ्याच्या हव्यासातून माणसाचा अहंकार कसा जन्म घेतो हे आपल्याला पुढच्या घोड्याच्या प्रसंगात दिसतं. हो, तो घोड्याचा प्रसंग. नगरात एका उत्सवाच्या वेळी एक अत्यंत उधळलेला, रांगडा आणि कोणालाही न जुमाळणारा घोडा आणलेला असतो. अरे कसलेले सैनिक त्याला आवरण्याचा प्रयत्न करतात, पण तो सर्वांना फेकून देतो. आणि तिथे ययातीचे वडील नहुष महाराज एक वाक्य उच्चारतात. ते म्हणतात, पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. बस, हे एक वाक्य ययातीच्या अहंकाराला थेट आग लावतं. हो ना, तो आधीच स्वतःला वीर सिद्ध करण्याच्या दबावाखाली असतो. त्यामुळे आईने अडवूनही तो ऐकत नाही आणि त्या उधळलेल्या घोड्यावर स्वार होतो. सुरुवातीला त्याला तो घोडा नियंत्रणात आल्यासारखा वाटतो बरं का. हवेत उडत असल्याचा, सर्व शक्तिमान असल्याचा उन्माद त्याला जाणवतो. पण निसर्गाला किंवा एखाद्या उधळलेल्या प्राण्याला केवळ अहंकाराने जिंकता येत नाही. तो घोडा त्याला भयंकररित्या खाली आपटतो. खूप जोरात पडतो तो. हो, तो इतका जोरात पडतो की सलग 8 दिवस तो मृत्यूच्या दारात बेशुद्ध पडलेला असतो. सत्तेच्या आणि अहंकाराच्या शिखरावरून तो थेट मृत्यूच्या दारात जाऊन पोचतो. पण या भीषण अपघातातून जेव्हा तो 8 दिवसांनी शुद्धीवर येतो ना, तेव्हा होणारा बदल हा त्याच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक वळण ठरतो. नक्कीच. तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याच्या उशाशी अलका उभी असते. अलका म्हणजे त्याच दासी कालिकेची मुलगी. तारुण्यात आलेली असते. तिच्या केसांत जाईच्या फुलांची वेणी असते. 8 दिवसांच्या बेशुद्धावस्थेनंतर तो जाईच्या फुलांचा सुगंध ययातीला अक्षरशः वेड लावतो. तो भान हरपून जातो आणि अमतीच्या ओठांचे चुंबन घेतो. बरोबर. पण इथे एक गोष्ट मला खूप रंजक वाटते. म्हणजे बघा, उधळलेल्या घोड्यावर स्वार होणे हा ययातीच्या अहंकाराचा प्रवास होता, जिथून तो जोरात आपटतो.
पण त्यानंतर अलकाच्या फुलांचा सुगंध आणि ते चुंबन ही त्याच्या आयुष्यातील वासनेची पहिली पायरी ठरते. हिंसेची नशा आता शरीरसुखाच्या नशेत बदलत आहे. हा हठात झालेला प्रवास कसा समजून घ्यायचा? मृत्यूच्या अत्यंत जवळून परत आल्यावर शरीराला आपण जिवंत असल्याची जाणीव करून देण्यासाठी कोणत्या तरी अत्यंत तीव्र संवेदनांची गरज असते. अच्छा, म्हणजे एक जगण्याची धडपड. अगदी 8 दिवस वेदना आणि अंधार अनुभवल्यानंतर अलकाच्या केसांतील जाईच्या फुलांचा तो सुगंध आणि तिच्या ओठांचा स्पर्श हे त्याच्यासाठी निव्वळ शारीरिक आकर्षण नसतं. मग काय असतं? तिथे त्याच्यासाठी जीवनाची, अस्तित्वाची अत्यंत उग्र अशी खूण असते. शारीरिक दुखापतीतून बाहेर पडताना त्याला ते ओठ म्हणजे मृत्यूवर मात करणारं अमृत वाटतात. बापरे, पण इथेच त्याच्या अधोगतीची दुसरी पायरी सुरू होते. ही तृप्ती नसते, तर एका नव्या, कधीही न शमणाऱ्या तहानेची ती सुरुवात असते. म्हणजे हिंसेने भरलेली पोकळी तो आता वासनेने भरू पाहतोय. आणि ही अतृप्त वासना किती टोकं गाठू शकते हे आपल्याला अश्वमेध यज्ञाच्या प्रवासात दिसतं. हो, तो अश्वमेधाचा प्रसंग खूपच महत्वाचा आहे. ययाती जेव्हा प्रत्यक्ष अश्वमेध यज्ञासाठी दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो संपूर्ण आर्यावर जिंकतो. त्याला दिग्विजयाचा उमाद चढलेला असतो. हो, विजयाचा, सत्तेचा उन्माद त्याच्या डोक्यात इतका भिनलेला असतो की वाटेत एका ठिकाणी त्याला रथीची पाषाणाची मूर्ती दिसते. आणि तो स्वतःवरचे सर्व नियंत्रण गमावून त्या दगडी मूर्तीचे चुंबन घेतो. विचार करा, शरीरसुखाची पराकोटीची ओढ आहे हे. एक राजा जो सर्व जग जिंकतोय, तो एका निर्जीव दगडी मूर्तीत शरीरसुखाचा शोध घेतोय. वासनेनं माणसाला किती आंधळे आणि विवेकहीन बनवले आहे याचं हे विदारक चित्र आहे. तो केवळ जमिनीचे तुकडे जिंकत नसतो, तर तो स्वतःला एका अमर्याद उपभोगाचा खाईत ढकलत असतो. पण नियती नेहमीच माणसाला त्याच्या सर्वात मोठ्या भीतीसमोर उभे करते. ह्याच प्रवासात ययातीला एका अशा वास्तवाचा सामना करावा लागतो जे त्याच्या या सर्व उन्मादाला एक मोठा धक्का देतं. हो, तो मध्यरात्रीचा प्रसंग ना, जेव्हा तो भनदाट जंगलात एकटाच हत्तीची शिकार करण्यासाठी गेलेला असतो. अगदी तोच प्रसंग. अंधारात हत्ती समजून तो बाण सोडतो, पण तो बाण चुकतो आणि तिथे त्याची गाठ एका योग्याशी पडते. आणि तो योगी दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा सख्खा मोठा भाऊ यती असतो. तोच भाऊ जो लहानपणी घर सोडून पळून गेला होता. दोघांची अवस्था पाहण्यासारखी असते तिथे. हो ना. एकीकडे राजेशाही वेशातला, विजयाच्या आणि वासनेच्या धुंदीत असलेला ययाती, आणि दुसरीकडे सापांसोबत राहणारा, काट्यांच्या शय्येवर झोपणारा आणि शरीरातली वासना मारण्यासाठी मुद्दाम कडू फळं खाणारा यती. ययाती स्वतःच्या शरीराला जास्तीत जास्त यातना देत असतो. तो ययातीला तिथे सांगतो की त्याने संन्यास का घेतला. का घेतला होता त्याने संन्यास? कारण लहानपणी एका आश्रमात त्याने ऋषींच्या तोंडून एक शाप ऐकला होता. कोणता शाप? नहुषाची मुले कधीही सुखी होणार नाहीत. बापरे. हा शाप ऐकून तो इतका हादरला की सुखाचा शोध घेण्यासाठी त्याने राजवाडा सोडला. जेव्हा ययाती त्याला आईकडे परत येण्याची विनवणी करतो तेव्हा यती त्याला स्पष्ट नकार देतो. यतीच्या मते ययाती हा देहाचा दास आहे. तो स्त्रीच्या ओठांनी आणि सत्तेच्या हव्यासाने निटाळलेला आहे. यतीचं तत्वज्ञान असं असतं की शरीर हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि शरीराला नाकारणे हाच मुक्तीचा मार्ग आहे. पण थोडं थांबा, इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. आपण थोडं खोलात जाऊन विचार करूया श्रोत्यांसाठी. सांगा ना. ययाती सुखाच्या शोधात, शरीर सुखाच्या, वासनेच्या मागे अंधासारखा धावतोय. तो एका विजयाकडून दुसऱ्या विजयाकडे जातोय. आणि दुसरीकडे यती सुखाच्या शोधात स्वतःच्या शरीराला जास्तीत जास्त शिक्षा करतोय, काट्यांवर झोपतोय. बरोबर. हे दोन्ही भाऊ शेवटी या शरीराच्याच मर्यादेत अडकलेले नाहीत का? एक भोगामध्ये तर दुसरा त्यागामध्ये. मुक्ती तर कोणालाच मिळालेली नाहीये. हे अत्यंत सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण आहे तुमचं. अगदी बरोबर. हे दोन्ही भाऊ त्या एकाच शापापासून, म्हणजे सुखी न होण्याच्या शापापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ययातीला वाटतं की सर्व जग जिंकून आणि इंद्रियांचे सगळे चोचले पुरवून त्याला सुख मिळेल. तर यतीला वाटतं की स्वतःच्या शरीराला कठोर शिक्षा करून तो आत्मा जिंकू शकेल. पर खरं तर दोघी आतून प्रचंड अस्वस्थ आहेत. हो ना. दोघी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाने जगाचा स्वीकार करून स्वतःला हरवलंय, तर दुसऱ्याने जगाला नाकारून स्वतःला एका अंधाळ्या गुहेत कोंडून घेतलंय. खरंच, एकाच कुटुंबातील, एकाच रक्ताची ही दोन मुलं
पण त्यांचे मार्ग किती टोकाचे आणि दोघांचाही प्रवास सुख शोधण्यासाठीच सुरू आहे. पण त्यांचा शेवटचा थांबा हा अतृप्ती हाच आहे. ययातीच्या बालपणातील ती अग्नीची फुले पकडण्याची निरागसता, आईकडून झालेला विश्वासघात, भावाच्या जाण्याने आलेलं ओझं आणि त्यातून निर्माण झालेला हा वासनांध राजा, हा सगळा प्रवास आपल्याला मानवी मनाच्या एका अतिशय अंधाऱ्या आणि गुंतागुंतीच्या प्रवासात घेऊन जातो. आपण आयुष्यात जे काही करत असतो ते खरोखरच आपल्या इच्छेने करतोय की आपल्या भूतकाळात झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी धडपडतोय, हा प्रश्न नक्कीच पडतो. याच गुंतागुंतीतून एक अत्यंत खोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा पुढे येतो, जो मला जाता जाता श्रोत्यांसमोर मांडायला आवडेल. नक्कीच सांगा. ययातीने ऐकलेला तो शाप की नहुषाची मुले सुखी होणार नाहीत, तो खरोखरच कोणीतरी दिलेला जादुई शाप होता का? हां. की मानवी स्वभावाचं ते एक शाश्वत सत्य आहे. माणूस वासनेच्या आहारी गेला काय किंवा त्याने टोकाचा संन्यास घेतला काय, मानवी मन कधीच पूर्णपणे तृप्त होत नाही. बापरे, खूपच भयानक सत्य आहे हे. हो ना, हाच मुळी खऱ्या अर्थाने माणसाला मिळालेला जन्मजात शाप नाही का? श्रोत्यांनी यावर नक्की विचार करावा. मानवी मनाची ही न संपणारी अतृप्ती हाच तो खरा शाप असू शकतो. आपण फक्त त्या बालपणी फुटलेल्या विश्वासाच्या आरशाचे तुकडे गोळा करत संपूर्ण आयुष्य काढतो. अगदी. द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेतून आपण आज खांडेकरांच्या ययातीमधील या अद्भुत मानसिक प्रवासाचा जो वेध घेतला, तो नक्कीच अस्वस्थ करणारा पण विचार करायला लावणार आहे. श्रोत्यांनो, आपण आज इथेच निरोप घेऊया. या अतृप्तीच्या शापावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेसोबत.